हाय ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येते ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठीच असू देत. ब्युटिफुल सोल, 2026 संपायला आता फारसा नाही वेळ उरलाय, पण वर्ष संपण्यापूर्वी प्रत्येक राशीसाठी युनिवर्स काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवीन दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये काय मोठा टर्निंग पॉईंट घडू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकणार आहे. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कुठल्या ब्लेसिंग तुमच्या जवळ येत आहेत, कुठले अडथळे दूर होत आहेत, कुठली इच्छा पूर्ण होत आहे. डिवाइन नक्की तुम्हाला कुठला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग आता तुमच्या राशीची एनर्जीशी कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव घ्या आणि 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा. कारण एनर्जी एक्सचेंज शिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. चला तर मग आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी काय विश्व ठेवून बसला आहे. धनुराशी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आता आपण पाहूया तुमची करंट एनर्जी, मुख्य ऊर्जा काय सांगते. धनुराशीसाठी सध्याची ऊर्जा ही एका मोठ्या आणि अत्यंत वेदनादायक परिवर्तनाची कथा सांगत आहे. तुमच्या वाट्याला आलेली ही ऊर्जा हे स्पष्ट करते की तुम्ही तुमचा नुकताच मानसिक किंवा भावनिक त्रासाचा एक अत्यंत कठीण टप्पा पार केला आहे, जिथे कदाचित तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात, अचानक आलेले अपयश किंवा परिस्थितीचा प्रचंड दबाव सहन करावा लागलाय. हा काळ इतका कठीण होता की तुम्ही सर्व काही संपल्यासारखे वाटले असेल तुम्हाला. परंतु याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात तो दुःखद, संघर्षमय आणि नकारात्मक अध्याय आता संपत चाललाय, पूर्णपणे कायमचा संपत चाललाय. कारण यापेक्षा वाईट परिस्थिती आता उद्भवूच शकत नाही आणि येथून तुमचा फक्त प्रगतीचाच मार्ग सुरू होतोय. या संपूर्ण वेदनेमधून तुम्हाला खचवून न टाकता विश्वाने या ऊर्जेद्वारे तुमच्यामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक परिपक्वता आणि विवेक निर्माण केला आहे. या कठीण अनुभवांनी तुम्हाला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल धडा शिकवला आहे, ज्यामुळे तुम्ही आता वरवरच्या किंवा तात्पुरत्या गोष्टींच्या मागे न धावता आयुष्यात खरी स्थिरता, नैतिक मूल्ये, परंपरा आणि आत्मिक समाधानाचा शोध घेत आहात. तुम्ही आता अशा मानसिकतेमध्ये आहात जिथे तुम्हाला समाजामध्ये आणि स्वतःच्या नजरेत आदर मिळवून देणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत. मग ते एखादे कायदेशीर आणि पवित्र नाते असो, किंवा स्थिर करिअर असो, किंवा गुरूंचे मार्गदर्शन असो. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्वाने तुमच्या पाठीवरील जुन्या जखमांचे ओझे आता उतरवले आहे. तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून शिकून एक अत्यंत सन्मानजनक, सुरक्षित आणि प्रगतिशील भविष्याकडे पाऊल टाकण्यासाठी तयार केले आहे. धनुराशीसाठी 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व आणि अत्यंत सकारात्मक टर्निंग पॉईंट येणार आहे. मागील काळात ज्या वेदनेतून आणि मानसिक त्रासातून तुम्ही गेलात, तिथून थेट स्वतःच्या साम्राज्याचे राजे बनवण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता स्वतःच्या आयुष्याचे पूर्ण नियंत्रण स्वतःच्या हातात घेणार आहात. या काळात तुमच्या एक कमालीचा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि मानसिक कणखरता निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही जुनी हतबलता सोडून अत्यंत धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घ्यायला सुरुवात कराल. हा सर्वात मोठा बदल प्रामुख्याने तुमचा करिअर, सत्ता, अधिकार आणि आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये घडून येईल, जिथे तुम्हाला समाजात आणि कायमच्या ठिकाणी एक अत्यंत प्रतिष्ठित, आदरयुक्त आणि उच्च स्थान प्राप्त होईल. या टर्निंग पॉईंटची मुख्य सुरुवात तुम्हाला मिळणाऱ्या प्रचंड मानसिक स्पष्टतेतून आणि एका नव्या क्रांतिकारी कल्पनेतून होईल. मागील सर्व संभ्रम, संशय आणि दुविधा एका झटक्यात दूर होतील. तुम्ही आता अत्यंत कठोर परंतु स्वतःच्या भविष्यासाठी फायदेशीर निर्णय घ्याल.
हा काळ एक नवीन कराराची, नवीन नोकरीची किंवा व्यवसायातील अशा मोठ्या यशाची नांदी आहे, जी जुनी सर्व बंधने तोडून टाकेल. तुम्ही आता सत्य बोलण्यास आणि स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्यास अजिबात घाबरणार नाहीत, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. या नवीन ऊर्जेमुळे 2026 संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनात असलेले सर्व इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यास पूर्णपणे सक्षम असाल. विश्वाने तुम्हाला सर्व आवश्यक संसाधने, कौशल्य आणि हुशारी दिलेली आहे जन्मजात. तुम्ही केवळ विचार नाही करणार, तर तुमच्या कल्पकतेच्या जोरावर अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा, मोठी रक्कम गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरीत हाय पेड जॉबवर जाण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. थोडक्यात 2026च्या शेवटी तुम्ही भूतकाळातील लाचारी किंवा अगतिकता सोडून स्वतःच्या नशिबाचे स्वतः निर्माते बनणार आहात, जिथे सत्ता, पैसा आणि मानसिक शांतता तुमच्या सोबत असेल. धनु राशीच्या करिअर आणि व्यवसायासाठी काय सांगतं 2026 संपण्यापूर्वीचा काळ? हा काळ आत्मपरीक्षणातून थेट मोठ्या यशाकडे आणि लढून स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा असणार आहे. तुमच्या काळच्या ऊर्जेनुसार या काळात तुमच्या व्यावसायिक आयुष्यात 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळतील. आत्मपरीक्षण आणि रणनीती. सध्या किंवा येणाऱ्या काही दिवसात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप सखोल विचार करणार. तुम्हाला पैशांसोबत आत्मिक समाधान देणाऱ्या कामाचा शोध असेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीत किंवा व्यवसायात अडकल्यासारखे तुम्हाला अनुभव असेल, तर हा काळ शांत राहून नवीन कौशल्य शिकून स्वतःला भविष्यासाठी तयार करण्याचा आहे. तुम्ही घाईघाईत कुठलाही निर्णय घेणार नाही, तर अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकाल. हे आत्मपरीक्षण तुम्हाला उच्च खऱ्या क्षमतेची जाणीव करून देईल. नवीन नोकरी, प्रमोशन, नवीन संधी तुमच्या करिअरमध्ये अत्यंत सकारात्मक आणि संधीचे नवे दारे उघडणार आहेत. तुम्हाला अचानक नोकरीच्या नवीन आणि चांगल्या ऑफर्स येऊ शकता. जर तुम्ही नोकरी बदलायची तुम्ही असा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप छान आहे. ज्यांना नोकरीत प्रमोशन हवे आहे, त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळी आणि कल्पक जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात जर असाल, तर नवीन भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप, एखादी अशी डील तुमच्या हातात पडेल, ज्यामुळे व्यवसायाचा चेहरा मोहराच बदलेल. ही संधी सुरुवातीला तुम्हाला छोटी वाटू शकते, पण ती तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाचा पाया असेल. व्यवसायात वाढ आणि आव्हानांवर मात. नवीन संधी मिळताच तुमच्या समोर स्पर्धा आणि काही आव्हानेही तशी उभी राहणार आहेत. व्यवसायात वाढ करताना तुमचे स्पर्धक तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नवीन पदाचा हेवा करणारे लोक निर्माण होतील. परंतु तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा आणि जिद्द पाहायला मिळेल. तुम्ही या सर्व विरोधाला आणि आव्हानांना अत्यंत धैर्याने तोंड द्याल. तुम्ही कोणासमोरही झुकणार नाही, उलट स्वतःचे स्थान आणि हक्क मोठ्या ताकदीने सिद्ध करून दाखवाल. व्यवसायाचा विचार करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट शेवटी यशस्वी ठरतील आणि तुम्ही बाजारात स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण कराल. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी तुमचे करिअर अत्यंत परिपक्व आणि सुरक्षित टप्प्यावर पोहोचलेले असणार, जिथे सुरुवातीला शांतता, नंतर नवी संधी आणि शेवटी आव्हानांवर मात करून मिळवलेले मोठे यश असेल. धनु राशीच्या आर्थिक स्थितीसाठी 2026 संपण्यापूर्वी हा काळ कसा असेल? तर हा काळ जुन्या सर्व आर्थिक चिंता मिटवून प्रचंड समृद्धी, वेगवान प्रगती आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा ठरणार आहे. तुमचा पैशाशी संबंधित ऊर्जा अतिशय वेगवान आणि सकारात्मक बदल दर्शवत आहे. आर्थिक स्थिती आणि अनपेक्षित धनलाभ मिळणार तुम्हाला. तुमच्या आर्थिक आयुष्यात आता एक सुवर्णकाळ सुरू होताना दिसत आहे, जिथे तुमचे आर्थिक चक्र पूर्ण होणार. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे, थकीत कर्ज किंवा उत्पन्नाचे मार्ग जे अडकले होते, ते आता मोकळे होताना दिसत आहेत. तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. हा पैसा तुम्हाला आधीच्या कामाच्या बोनसच्या स्वरूपात, वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. घरात उत्सवाचे वातावरण असेल आणि तुम्ही पैशाच्या बाबतीत अत्यंत चिंतामुक्त व्हाल. गुंतवणूक आणि वेगवान प्रगती होते. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही आता अत्यंत गतिमान आणि धाडसी निर्णय घ्याल.
जर तुम्ही शेअर्स, जमीन, सोने किंवा नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय योग्य आहे. तुमच्याकडे एखादी मोठी आर्थिक संधी चालून येईल. तुम्ही अजिबात वेळ न घालवता अत्यंत वेगाने ती संधी हस्तगत कराल. हा काळ तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून झपाट्याने संपत्ती वाढवण्याचा आहे. फक्त एकच काळजी घ्या की वेगाच्या भरात कोणताही बेकायदेशीर आणि अवाजवी जोखमीचा निर्णय घेऊ नका. अभ्यासाअंती केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात प्रचंड परतावा देऊन जाईल. खर्चाची काळजी आणि जागतिक यश. आर्थिकदृष्ट्या तुम्ही आता एका अशा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचणार आहात जिथे तुमचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. कदाचित तुम्ही परदेशी वारी, नवीन आलिशान घर किंवा गाडी खरेदी करण्यासाठी तुम्ही मोठी रक्कम खर्च कराल. हा खर्च काळजी वाढवणारा नसेल तर आनंद देणारा असेल. मात्र पैसा वेगाने येत असताना तुमच्या जीवनशैलीवर खर्च अचानक वाढू शकतो, ज्यावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून किंवा परदेशी संबंधित कामातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळण्याचे योग आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी तुमची गरिबी किंवा पैशाची चणचण कायमची दूर होऊन तुम्ही एका राजासारखे आर्थिक वैभव अनुभवाल. धनु राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंध हे 2026 संपण्यापूर्वी काय विश्व ठेवून बसले यांच्यासाठी. तर हा काळ भूतकाळातील जखमांवर फुंकर घालून स्वाभिमान परत मिळवण्याचा आणि अत्यंत स्थिर अशा प्रेमाची सुरुवात करण्याचा असणार आहे. या काळात तुमच्या भावना आणि नात्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल. काही लोकांसाठी त्यांचा एक्स परत येतोय का, तर भूतकाळाचा अंत दिसतोय इथं. म्हणजेच काय तर नातेसंबंधाच्या बाबतीत भूतकाळात तुम्हाला मिळालेल्या अत्यंत वेदनादायक अनुभवांची पुनरावृत्ती आता संपत चालली आहे. तुम्हाला भूतकाळात ज्या व्यक्तीने प्रचंड मानसिक त्रास दिला, फसवले किंवा ज्या नात्याचा शेवट अत्यंत क्लेशदायक झाला, त्या आठवणी आता पूर्णपणे नष्ट होत आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की एक्स परत येणार का माझा जुना प्रेमी, तर याचे स्पष्ट उत्तर आहे. जर ती व्यक्ती परत जरी आली तरी ती तुमच्या आयुष्यात जुनीच नकारात्मकता घेऊन येईल. परंतु आता तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल कुठलीही जागा नाही उरलेली. तुम्ही त्या वेदनेतून पूर्णपणे बाहेर पडला आहात आणि त्या व्यक्तीचा अध्याय तुमच्या आयुष्यातून कायमचा बंद झालेला आहे. सिंगल्ससाठी आणि नवीन व्यक्तीचे आगमन होणार आहे. अविवाहित लोकांसाठी हा काळ अत्यंत सुंदर आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन, अत्यंत आकर्षक आणि ऊर्जेने भरलेले व्यक्तीचे आगमन होणार आहे. ही व्यक्ती दिसायला अत्यंत देखणी, आत्मविश्वासी, समाजात स्वतःचे नाव कमावलेली, स्वतंत्र स्थान असलेली व्यक्ती. विशेषतः ही व्यक्ती करिअर ओरिएंटेड असणार आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी उच्च पदावर असू शकतो हा व्यक्ती. हे नाते केवळ असं वरवरचं दिखाव्याचं नसेल तर हे प्रामाणिक असेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रेम तर आणेलच, पण सोबतच तुमच्या भावनिक आणि मानसिक आधारही तुम्हाला देईल. या नवीन व्यक्तीच्या येण्याने तुमच्या स्वतःला पुन्हा एकदा जिवंत आणि उत्साहीपणा अनुभवाल तुम्ही. जे आता ऑलरेडी नात्यामध्ये जे कपल आहेत त्यांच्यामध्ये नात्यातील प्रगती आणि स्थिरता दिसते. जे लोक आधीच विवाहित असतील किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ नात्याला एक अत्यंत सुरक्षित आणि व्यावहारिक टप्प्यावर घेऊन जाण्याचा आहे. तुमच्या नात्यात आता घाई गडबड किंवा अस्थिरता नसणार. तुम्ही दोघेही एकमेकांच्या करिअरला किंवा भविष्याला प्राधान्य द्याल. नात्यात एक नवीन परिपक्वता येईल जिथे तुम्ही दोघी मिळून घर खरेदी करणे असो किंवा भविष्यासाठी बचत करणे, लग्नाचा निर्णय घेणे यासारखे ठोस पावले उचलाल. तुमच्या जोडीदारामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षण पाहायला तुम्हाला मिळेल, जे तुमच्या नात्याला अधिक घट्ट करणार. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी प्रेमाच्या बाबतीत तुम्ही स्वतःचा गमावलेला स्वाभिमान आणि ताकद तुम्ही परत मिळवणार आहात. भूतकाळातील वेदना पूर्णपणे संपवून तुम्ही अत्यंत एक स्थिर, सुरक्षित आणि उत्कट प्रेमाचा अनुभव घेणार आहात. धनु राशीच्या लोकांसाठी कुटुंब, घर काय सांगतं हे वर्ष संपण्यापूर्वी. 2026 संपण्यापूर्वी हा काळ एक मोठ्या कौटुंबिक स्थित्यंतराचा आणि सुरुवातीच्या काही आर्थिक आणि भावनिक कमतरतेनंतर मिळणाऱ्या पारंपरिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा असेल. तुमच्या घरातील वातावरण आणि घराच्या आणि नातेवाईकांच्या बाबतीत तुम्हाला संमिश्र अनुभवांना सामोरे जावे लागेल. मिक्स एनर्जी दिसते इथे.
सुरुवातीला तुम्हाला घरातील काही व्यक्तींकडून किंवा नातेवाईकांकडून उपेक्षित भावना जाणवू शकते. कदाचित कठीण काळात तुम्हाला ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा, आधाराची गरज होती, त्यांनी पाठ फिरवल्यामुळे तुमच्या मनात थोडी नाराजी किंवा एकटेपणा येऊ शकतो. परंतु हा नकारात्मक टप्पा फार काळ नाही टिकणार. लवकरच घरातील वातावरण अत्यंत सात्विक आणि मंगलकारी बनणार, संस्कारमय बनणार. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तीचे किंवा गुरूंचे योग्य मार्गदर्शन लाभणार. घरात एखादे गृह कार्य, धार्मिक विधी, पूजा किंवा लग्न कार्य ठरण्याचे आणि पार पडण्याचे अत्यंत मजबूत योग दिसत आहेत. नातेवाईकांसोबत जुने वाद मिटतील आणि समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. घर बदलण्याचे योग पण दिसत आहेत, प्रॉपर्टी घेण्याचे. मालमत्ता आणि घर बदलण्याच्या संदर्भात हा काळ अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा आहे. तर तुम्ही बऱ्याच काळापासून पैशाच्या चणचणीमुळे किंवा योग्य संधी न मिळाल्यामुळे स्वतःचे घर खरेदी करू शकत नव्हता किंवा जुन्या घरात राहून मानसिकदृष्ट्या त्रासलेले होत्या, तर ती कमतरता आता दूर होणार आहे. सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा कागदपत्रांचे अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. विश्वाच्या कृपेने तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे किंवा कुटुंबाच्या मदतीने नवीन जागा, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याचे भाग्य तुम्हाला लाभणार आहे. जर तुम्ही घर बदलण्याचा किंवा नवीन घरात स्थलांतरित शिफ्ट होण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तात्पुरता नसेल. हा बदल तर तो कायदेशीर, सुरक्षित आणि दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरणार. तर 2026 संपण्यापूर्वी तुम्ही कौटुंबिक पातळीवर एक सुरक्षित छत्राखाली याल, जिथे जुन्या उणिवा भरून निघतील आणि घरातला एक नवीन प्रतिष्ठा प्राप्त होईल. धनु राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमची कुठली इच्छा पूर्ण करत आहे? तर विश्व तुमची एक अत्यंत खोल मनाच्या कोपऱ्यात दडलेली आणि भावनिक इच्छा पूर्ण करणार आहे. ही इच्छा केवळ वरवरची नसून तुमच्या आत्म्याशी जोडलेली आहे, ज्यामध्ये दोन मुख्य पैलू पाहायला मिळतील. पहिला म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि मानसिक शांततेची इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनाची प्रचंड भीती, संभ्रम, रात्रीची अस्वस्थता किंवा भविष्याबद्दलची जी चिंता होती, ती आता कायमची संपणार आहे. तुमच्या मनात चाललेले विचारांचे युद्ध थांबवून तुम्हाला मानसिक शांतता आणि स्पष्टता मिळवून देण्याची इच्छा विश्व पूर्ण करत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला संभ्रमात टाकत होत्या, ज्याचे सत्य तुम्हाला समजत नव्हते, त्या सर्व गूढ गोष्टी आता तुमच्या पुढे उघड होतील. तुमचे अंतर्ज्ञान प्रचंड मजबूत होईल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आयुष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. तुमची विस्कटलेली घडी मानसिक पुन्हा बसवून मनाला एक अद्भुत शांतता देण्याचे वरदान विश्व तुम्हाला देणार आहे. दुसरी गोष्ट देणार आहे ती इच्छित आणि खऱ्या प्रेमाची प्राप्ती, सोलमेट विश. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी इच्छा म्हणजे एक प्रामाणिक, प्रेमळ आणि आत्मिक नातेसंबंधाची प्राप्ती. विश्व हे 2026 संपण्यापूर्वी नक्कीच पूर्ण करणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एका खऱ्या जोडीदाराच्या शोधात असाल, जो तुम्हाला मनापासून समजून घेईल, तर ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात येणार. हे नाते केवळ तात्पुरते नसेल, तर आकर्षण पण नसेल, तर ते दोन आत्म्यांचं मिलन असेल, जे आधीच नात्यात आहेत. त्यांच्या नात्यातील सर्व गैरसमज आणि संशय मिटवून त्यांच्यात एक अद्भुत एकोपा आणि प्रेम निर्माण होईल. तुमच्या आयुष्यात परस्पर संमतीने, आदराने आणि अत्यंत आनंदाने महत्त्वाचे जीवनाविषयक निर्णय घेण्याचे तुम्हाला भाग्य लाभेल. तर थोडक्यात काय सांगायचं आहे, तर विश्वाकडून तुमची भावनिक सुरक्षा आणि खऱ्या प्रेमाची इच्छा पूर्ण केली जात आहे, जिथे मनातील भीती संपवून आयुष्यात प्रेमाचा सुवर्णकाळ सुरू होईल. धनु राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी जिथे एकीकडे तुमचं मोठं यश आणि सकारात्मक बदल येत आहेत, तिथूनच दुसरीकडून विश्वाने तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे. हा काळ जितका प्रगतीचा आहे, तितकाच तो विचारपूर्वक पाऊल टाकण्याचा आहे. आता बघूयात कुठल्या निर्णयापासून सावध राहायचं युनिवर्स सांगतोय. तर दुविधा आणि अनिर्णायकता टाळा. म्हणजेच काय, तर तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचे आहे ते म्हणजे निर्णय न घेण्याच्या मानसिकतेपासून. येणाऱ्या काळात तुम्हाला एखाद्या अशा वळणावर उभे राहाल तुम्ही, जिथे तुमच्यासमोर दोन पर्याय असतील. तुम्ही दोन्ही बाजूने डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे हतबल व्हाल. मन आणि बुद्धी यांच्यात मोठे युद्ध सुरू होऊ शकते. अशा वेळी परिस्थितीपासून पळ काढणे किंवा निर्णय लांबणीवर टाकणे ही वृत्ती सर्वात मोठी चूक ठरेल तुमची. विश्वाचा तुम्हाला असा सल्ला आहे की
दोन्ही पर्यायांचा प्रॅक्टिकल विचार करा. भावनांच्या आहारी नका जाऊ आणि डोळ्यांवरची पट्टी काढून जे सत्य आहे त्याचाच स्वीकार करा. संभ्रमात राहून चुकीचा निर्णय घेणे टाळा. आता तुम्हाला विश्व इथे सांगते कुठल्या व्यक्तीपासून तुम्हाला सावध राहायचंय. तर बळजबरीने नाते टिकवण्याचा अट्टहास करणारा व्यक्ती. तुम्हाला अशा व्यक्तीपासून सावध राहायचंय ज्याचे तुमच्या आयुष्यातील अस्तित्व आता संपले आहे किंवा जे तुम्हाला भूतकाळातील वेदनेची सतत आठवण करून देतात. ज्या नात्यांचा, मैत्रीचा किंवा व्यावसायिक करारांचा अंत झाला आहे, ज्या वस्तुस्थिती त्यांना बळजबरीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ तुम्हाला मागे खेचण्यासाठी किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी पुन्हा येण्याचा प्रयत्न करू शकता. अशा मृत झालेल्या नात्यांना किंवा नकारात्मक व्यक्तींना किंवा जी सिच्युएशन आहे त्यांना आता कायमचा निरोप द्या. इथं विश्व तुम्हाला सांगते आता कुठली तुम्ही चूक टाळावी. तर सत्याचा स्वीकार न करणे आणि कठोर शब्दांचा वापर. म्हणजेच काय, तर या काळात तुम्हाला जुन्या गोष्टींचा अवाजवी मोह सोडायचा आहे. जेव्हा आयुष्य एखादा मोठा बदल घडून आणत असतो तेव्हा जुन्या गोष्टी गळून पडतात. हा नैसर्गिक बदल स्वीकारण्याऐवजी जर तुम्ही जुन्याच अपयशाला किंवा पद्धतीनं चिटकून राहाल तर ती मोठी तुमची चूक ठरेल. यासोबतच जेव्हा तुम्हाला सत्य समजेल आणि मनातील सर्व संशय दूर होऊन प्रचंड स्पष्टता येईल तेव्हा तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात कमालीचा उग्रपणा किंवा कठोरपणा येण्याची शक्यता आहे. इथे तुमची ऊर्जा मला स्पष्ट दिसते की तुमच्याकडे सत्याची ताकद असेल, पण त्याचा वापर करताना इतरांना दुखवणारे किंवा नाते तोडणारे शब्द वापरणे टाळा. सत्य नक्की बोला, पण त्यात अहंकार किंवा क्रूरता नसावी. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी अखेरपर्यंत कुठल्याही संभ्रमात अडकू नका. जुन्या आणि संपलेल्या गोष्टींचा मोह सोडा. गेलं ते गेलं. भूतकाळात परत डोकावू नका आणि सत्याचा स्वीकार करताना आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा. धनु राशीसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्वाचा तुमच्यासाठी फायनल मेसेज म्हणजे दैवी शक्तीचा शेवटचा अंतिम संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे. ते इथं अत्यंत सुंदर आणि स्पष्ट मेसेज आहे. तुमच्यासाठी इथे 2 कार्ड्स आलेले आहेत, त्यावरून खूप सुंदर आणि थेट हा संदेश तुमच्या आत्म्याला मार्गदर्शन करणारा निघत आहे. विश्व तुम्हाला पहिला आणि सर्वात मोठा संदेश असा देत आहे की आता भूतकाळातील राग, चीड, दुःख आणि कटुता पूर्णपणे सोडून द्या. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या, तुमचा विश्वासघात करणाऱ्या किंवा तुम्हाला अतोनात मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तींना मनापासून क्षमा करा. हे क्षमा करणे म्हणजे त्या लोकांच्या चांगुलपणासाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या भावनिक शांततेसाठी आणि मुक्तीसाठी गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही तो जुना राग किंवा जुन्या आठवणी मनात धरून ठेवाल तोपर्यंत विश्व तुमच्या झोळीत टाकू पाहत असलेले नवीन सुख आणि समृद्धी तुम्ही स्वीकार करू शकणार नाही. स्वतःलाही भूतकाळातील चुकांबद्दल दोष देणे थांबवा आणि स्वतःला माफ करा. हे ओझे उतरवून टाकणे म्हणजेच खऱ्या प्रगतीची पहिली पायरी आहे. आता इथे तुम्हाला युनिवर्स सांगते, दैवी शक्ती तुम्हाला सांगते की तुम्ही काय करायला पाहिजे या सिच्युएशनमध्ये. तर काय करायचं, ध्यान आणि अंतर्ज्ञान. म्हणजेच काय, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बाहेर कुठेही नसून तुमच्या स्वतःच्या आत दडलेली आहेत. विश्वाचा सल्ला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही संभ्रमात असाल किंवा आयुष्यात काय करावे हे समजत नसेल तेव्हा शांत बसा आणि ध्यान करा, म्हणजेच मेडिटेशन करा. रोज काही वेळ शांततेत घालवल्याने तुमच्या मनातील विचारांचा कोलाहल थांबेल. विश्वाचे दैवी संकेत तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येतील. ध्यान केल्याने तुमचे अंतर्ज्ञान इतके मजबूत होईल की तुम्हाला कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे आणि कुठला निर्णय घ्यायचा आहे याचे अचूक उत्तर आतून मिळेल. हा काळ बाहेरील लोकांचा सल्ला ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकण्याचा आहे. विश्व आणि स्पिरिट गाईडचा अंतिम सल्ला, 2026 संपण्यापूर्वी तुम्ही एक अत्यंत पवित्र आणि उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचत आहात. विश्वाने तुमच्या भविष्यात प्रचंड सत्ता, संपत्ती, यश आणि सोबतीला एक खरा जीवनसाथी लिहून ठेवला आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भूतकाळाची दारे कायमची बंद करावी लागतील. मनात केवळ प्रेम, शांतता आणि कृतज्ञता म्हणजेच काय, तर ग्रॅटिट्यूड बाळगा. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि दैवी शक्ती सतत तुमच्या पाठीशी उभी आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा.
तुम्हाला रीडिंगमधील कुठल्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आपण पाहूया तुमची करंट एनर्जी म्हणजेच काय, तर मुख्य ऊर्जा काय असेल. तर मकर राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबला आहे. सध्या तुमच्या मनात एक तीव्र वैचारिक मंथन सुरू असून तुम्ही जीवनातील अनेक संभ्रमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. बऱ्याच काळापासून ज्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात संशय होता त्या गोष्टींचे सत्य आता तुमच्या समोर लख्खपणे प्रकाशात येत आहे. यामुळे तुम्ही भावनिकतेपेक्षा व्यावहारिकतेला जास्त महत्त्व देत आहात आणि स्वतःच्या प्रगतीसाठी काही कठोर परंतु अत्यंत आवश्यक निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहात. तुमची आंतरिक शक्ती आणि विवेक बुद्धी जागृत झाली असून कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याची तयारी तुमच्यामध्ये दिसत आहे. याच दरम्यान तुमच्यातील आयुष्यातील एक खूप मोठा आणि जुना अध्याय आता कायमचा संपत आहे. गेल्या काही वर्षापासून ज्या जुन्या कालबाह्य झालेल्या सवयी किंवा नकारात्मक विचारसरणीने तुम्हाला जकडून ठेवले होते ती बंधने आता खूप गळून पडत आहेत. जी नातेसंबंध, नोकरी किंवा भागीदारी तुमच्या विकासात अडथळा ठरत होती आणि ज्यांनी तुम्हाला फक्त मानसिक ताण दिला, अशा सर्व गोष्टी आता तुमच्या आयुष्यातून हळूहळू पण निश्चितपणे दूर होत आहेत. हा काळ एका प्रकारे तुमच्या जुन्या अस्तित्वाचा अंत करून नवीन ऊर्जेसह पुनर्जन्म घेण्याचा आहे. सुरुवातीला हा बदल स्वीकारणे तुम्हाला थोडे कठीण जाईल किंवा वेदनादायी वाटू शकते, परंतु विश्वाने तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रचलेली ही एक सुंदर योजना आहे. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वीचा काळ हा एक अशा टर्निंग पॉईंटवर येऊन जाणार आहे जिथे तुम्हाला एकाच वेळी अत्यंत तीव्र भावनिक वेदना आणि एका नव्या उत्साहाचा अनुभव येईल. तुमच्या आयुष्यात येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे एका मोठ्या मानसिक धक्क्यातून किंवा अपेक्षाभंगातून स्वतःला सावरून एका नव्या ध्येयाच्या दिशेने झेप घेणे. बऱ्याच काळापासून तुम्ही ज्या व्यक्तीवर, नात्यावर किंवा परिस्थितीवर मनापासून विश्वास ठेवला होता तिथे तुम्हाला अचानक फसवणूक, निराशा किंवा दुराव्याचा सामना करावा लागू शकतो. हे कटू सत्य जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचे मन पूर्णपणे तुटून पडेल आणि तीव्र भावनिक दुःख होईल. परंतु हाच धक्का तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण या वेदनेतूनच तुमच्यामध्ये एक अभूतपूर्व ऊर्जेचा जन्म होईल. तुम्ही भूतकाळातील दुःखात रडत न बसता त्या वेदनेलाच आपली ताकद बनवून अत्यंत धाडसाने आणि नव्या उत्साहाने आयुष्याची एक नवी सुरुवात कराल. या कालखंडात प्रामुख्याने 2 क्षेत्रांमध्ये खूप मोठा आणि अनपेक्षित बदल घडून येईल. पहिले क्षेत्र म्हणजे तुमचे प्रेमसंबंध आणि वैयक्तिक नाती. जर तुम्ही एखाद्या चुकीच्या केवळ स्वार्थावर आधारलेल्या नात्यात अडकलेले असाल तर ते नाते आता अत्यंत कटू अनुभवासह संपुष्टात येईल. सुरुवातीला हे सहन करणे कठीण जाईल तुम्हाला, परंतु यामुळे तुम्हाला भावनिक परावलंबातून कायमची मुक्ती मिळेल. दुसरे आणि सर्वात सकारात्मक बदल घडणारे क्षेत्र म्हणजे तुमचे करिअर, शिक्षण आणि क्रिएटिव्ह लाईफ. वैयक्तिक आयुष्यात मिळालेल्या धक्क्यामुळे तुमचे तुमचे पूर्ण आयुष्य, पूर्ण लक्ष स्वतःच्या प्रगतीवर तुम्ही केंद्रित कराल. तुमच्या मनात नवनवीन कल्पना आणि योजनांचा पूर येईल. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा नोकरीच्या शोधात परदेशी जाण्याचा निर्णय घेऊ शकता. 2026च्या शेवटी तुम्ही जुन्या जखमा विसरून एक अत्यंत उत्साही, जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या रूपात जगासमोर याल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वी करिअर आणि व्यवसायाचे क्षेत्र एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठ्या परिवर्तनातून जाणार आहे. सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात प्रचंड मानसिक ताण, शारीरिक ताण सहन करत आहात. तुमच्यावर क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्यांचे ओझे लादले गेले आहे, ज्यामुळे तुम्ही अत्यंत थकलेले आहात. निराशा जाणवत असेल तुम्हाला. कठोर परिश्रम करूनही योग्य क्रेडिट न मिळणं किंवा कामाच्या ठिकाणी होणारी घुसमट यामुळे तुम्ही आता एका अशा टोकावर पोहोचला आहात जिथे तुम्हाला हे ओझे आणखी वाहणे अशक्य वाटत आहे. हाच तो काळ असेल जेव्हा तुम्ही एका मोठ्या हिमतीने एक अत्यंत धाडसी पाऊल उचलणार आहात. ज्या नोकरीत किंवा व्यवसायात तुम्हाला आत्मसन्मान नाही मिळत,
तिथे तुमच्या प्रगतीचे मार्ग खुंटले आहेत आणि जे काम तुम्हाला केवळ मानसिक ताण देत आहेत, अशा सद्य परिस्थितीला किंवा चालू नोकरीला तुम्ही स्वतःहून रामराम ठोकणार आहात. हा त्याग सुरुवातीला आव्हानात्मक वाटू शकतो, पण तुमच्या भविष्यासाठी हा एक अत्यंत योग्य आणि गरजेचा निर्णय ठरेल. हा जुना आणि त्रासदायक अध्याय सोडल्यानंतर तुमच्या आयुष्यात नवीन संधी, नोकरी, व्यवसायातील वाढीचे एक अत्यंत समृद्ध पर्व सुरू होत आहे. जर तुम्ही नवीन जॉबच्या शोधात असाल, तर 2026च्या उत्तरार्धात तुम्हाला अत्यंत प्रतिष्ठित, स्थिर आणि चांगला पगार देणारी एक नवी नोकरी नक्कीच मिळेल. तुमचा व्यवस्थापन कौशल्याची आणि कष्टाची योग्य कदर केली जाईल, ज्यामुळे तुम्हाला वरिष्ठ पदावर प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ अद्भुत ठरेल. तुम्ही जुन्या तोट्यात चालणाऱ्या पद्धती बंद करून नवीन आणि अधिक फायदेशीर योजना अंमलात आणाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा बदल तुमच्या आयुष्यात प्रचंड स्थिरता, बँक बॅलन्समध्ये वाढ आणि भौतिक सुख सुविधा घेऊन येईल. तुम्ही केवळ पैसेच नाही कमवणार, तर एक सुरक्षित आणि सुखी कौटुंबिक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. एकूणच 2026 संपण्यापूर्वी तुम्ही कामाचे ओझे आणि मानसिक तणाव मागे टाकून एक अत्यंत सुरक्षित, श्रीमंत आणि सन्मानजनक अशी नव्या करिअरची पायाभरणी कराल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वीची आर्थिक स्थिती ही मानसिक चिंता आणि नंतर मिळणारे मोठे यश अशा दोन्ही टोकांच्या अनुभवांनी भरलेली असेल. सध्या पैशांच्या बाबतीत तुमच्या मनात प्रचंड भीती, असुरक्षितता आणि अस्वस्थता दाटून आली आहे. रात्रीची झोप उडणे, भविष्याची चिंता करणे आणि माझ्याकडे पुरेसा पैसा उरेल का या विचाराने तुम्हाला ग्रासले आहे. तुम्ही सध्या एका अशा मानसिक कोंडीत अडकले आहात, जिथे तुम्हाला आर्थिक बाबतीत दोन महत्त्वाच्या पर्यायांपैकी नेमकी कुठली निवड करावी हे समजत नाहीये. निर्णय घेण्याची ही असमर्थता किंवा संभ्रमावस्था तुम्हाला अधिकच तणावात टाकत आहे. तुम्ही स्वतःचे डोळे बंद करून परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु आता आर्थिक नियोजनाबाबत ठोस पाऊल उचलण्याची हीच वेळ आली आहे. ही भीती केवळ तुमच्या विचारांमध्ये जास्त आहे. प्रत्यक्षात परिस्थिती जितकी वाईट नाही, हे तुम्हाला लवकरच समजणार. या सर्व चिंतेच्या आणि संभ्रमाच्या पलीकडे तुमचा अनपेक्षित धनलाभ आणि गुंतवणुकीचा प्रवास अत्यंत रंजक असणार आहे. तुम्ही भूतकाळात अत्यंत कष्टाने आणि संयमाने लावलेल्या पैशांच्या रोपट्याला आता फळे येण्याची वेळ आली आहे. तुम्ही पूर्वी केलेली कुठलीही जुनी गुंतवणूक, शेअर, जमीन आणि रखडलेले पैसे आता अनपेक्षितपणे तुम्हाला मोठा परतावा देऊन जातील. हा कोणताही झटपट लॉटरी लागण्यासारखा धनलाभ नसेल, तर तुमच्या जुन्या कष्टांचे आणि नियोजनाचे हे गोड फळ असेल. नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही मनातील संभ्रम दूर नाही करत आणि पूर्ण अभ्यास करत नाही, तोपर्यंत कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घाईघाईत घेऊ नका. दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवलेला पैसा तुम्हाला भविष्यात मोठी आर्थिक सुरक्षितता देऊन जाईल. या काळात तुम्हाला खर्चाची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या पैशांचा ओघ चांगला असला तरी जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळणार असला तरी मनातील भीतीमुळे तुम्ही वायफळ किंवा चुकीच्या ठिकाणी खर्च करण्याची शक्यता जास्त आहे. मानसिक तणावामुळे किंवा तात्पुरत्या आनंदासाठी केली जाणारी खरेदी तुमच्या बजेटवर परिणाम करू शकते. त्यामुळे 2026 संपण्यापूर्वीचे कर्जाचे व्यवहार पूर्णपणे टाळा आणि कुठलीही मोठी रक्कम उधार देऊ नका. कोणालाही देऊ नका. तुमच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा बचतीकडे आणि सुरक्षित ठिकाणी वळवणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीला संभ्रम आणि भीती बाजूला सारून तुम्ही जर संयम दाखवला, तर हे 2026च्या अखेरीस तुम्ही एका अत्यंत मजबूत, स्थिर आणि सुरक्षित आर्थिक टप्प्यावर स्वतःला पाहाल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वीचे प्रेमजीवन हे स्वतःभोवती संरक्षक भिंत आणि उभारण्याचे आणि एका मोठ्या मानसिक द्विधा मनस्थितीतून जाण्याचे संकेत देत आहे. गेल्या काही काळात मिळालेल्या भावनिक धक्क्यांमुळे आणि फसवणुकीमुळे तुम्ही प्रेमाच्या बाबतीत अत्यंत सावध, संशयी आणि थकलेले आहात. तुमचे मन आता सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार नाही. तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी इतरांपासून दूर ठेवले आहे आणि नवीन कोणालाही आयुष्यात जागा देण्यास घाबरत आहात. याच मानसिकतेमुळे तुम्ही सध्या प्रेमाच्या बाबतीत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही आहात. तुमच्यासमोर पर्याय असूनही तुम्ही स्वतःचे डोळे बंद करून निर्णयाची वेळ पुढे ढकलत आहात.
कारण पुन्हा एकदा मन तुटण्याची प्रचंड भीती तुमच्या मनात दाटून आली आहे. जे लोक सिंगल्स आहेत आणि नवीन व्यक्तीच्या आगमनाच्या बाबतीत सध्या तुम्ही स्वतःभोवती जे कडक संरक्षण कवच तयार केले आहेत, त्यामुळे नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचा अडथळा निर्माण होत आहे. विश्वाकडून तुमच्या दिशेने नवीन प्रेम किंवा नवीन स्थळ लग्नाचे येण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल. परंतु जोपर्यंत तुम्ही भूतकाळातील भीती बाजूला सारून स्वतःच्या मनाचे दरवाजे उघडत नाही, तोपर्यंत नवीन व्यक्तीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करणे कठीण जाईल. तुम्ही सध्या नवीन नात्याची सुरुवात करण्याच्या मनस्थितीत नाही आहात. त्यामुळे 2026 अखेरपर्यंत तुम्ही नव्या नात्याचा स्वीकार करावा की नाही या मोठ्या संभ्रमातच अडकून राहाल. आता जे ऑलरेडी नात्यामध्ये आहेत पहिलेच ते लोक आधी नात्यात आहेत, त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत कठीण परीक्षेचा असेल. तुमच्या नात्यात बऱ्याच काळापासून वाद, गैरसमज, तणाव सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या खूप थकले आहात. आता एका अशा वळणावर आहात जिथे तुम्हाला नात्याचे भविष्य ठरवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. एकतर या नात्यासाठी पुन्हा एकदा शेवटचा लढा देणे किंवा यातून कायमचे बाहेर पडणे, असे दोनच पर्याय तुमच्या समोर असतील. परंतु सध्या तुम्ही दोघेही कुठलाही ठोस निर्णय न घेता परिस्थितीपासून पळ काढताना किंवा डोळे झाकून गप्प राहणे पसंत करताना दिसाल. हा संभ्रम आणि संवादनहीनता नात्यातील दुरावा आणखी वाढवू शकते. काही लोकांसाठी त्यांचा पूर्वप्रेमी म्हणजे एक्स येईल का, तर तुमच्या भूतकाळातील जोडीदाराची आठवण किंवा त्याची ऊर्जा आसपास रेंगाळत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्याशी संपर्क सुद्धा साधेल, पण ती व्यक्ती परत आली तर तुमच्या मनात तिच्याबद्दल पूर्ण खात्री नसेल. तुम्ही भूतकाळात मिळालेल्या जखमा विसरू शकलेले नाही आहात. त्यामुळे तुमचा एक्स परत आला तरी तुम्ही त्याला स्वीकारायचे की नकार द्यायचा याचा तीव्र वैचारिक गोंधळात तुम्ही अडकून राहाल. तुमचे मन तुम्हाला मागे जाण्यापासून रोखत असेल तर डोळे बंद करून घेतलेला कुठलाही निर्णय तुम्हाला पुन्हा एकदा त्याच जुन्या वेदनेत टाकू शकतो. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल तुम्हाला. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वीचे कौटुंबिक आणि घरगुती जीवन हे सुरक्षितता जपणे, आर्थिक व्यवहार आणि भविष्यासाठी नवीन योजना आखण्यावर केंद्रित असणार. या काळात घरातील वातावरण सामान्यतः शांत आणि व्यावहारिक राहील, परंतु काही अंशी ते संकुचित आणि अत्यंत शिस्तबद्ध म्हणू शकते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आणि संसाधने जपण्यासाठी जास्त प्रयत्नशील दिसतील. घरामध्ये पैशाची उधळपट्टी थांबवून बचतीवर जास्त भर दिला जाईल. कुटुंब प्रमुख किंवा घरातील मोठे सदस्य पैशाच्या किंवा मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत थोडे जास्त कडक किंवा पुराणमतवादी धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. या काळात एखाद्या नवीन अभ्यासक्रमाची, नवीन कौटुंबिक बजेटची किंवा भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीची पायाभरणी करणारी एक सकारात्मक चर्चा सुरू होईल. नातेवाईकांच्या बाबतीत विचार केला तर तुमच्या नात्यात कमालीचे अंतर आणि कमालीची सावधगिरी पाहायला मिळेल. तुम्ही या काळात तुमच्या वैयक्तिक गोष्टी, घरातील गुपिते किंवा आर्थिक प्रगती नातेवाईकांपासून पूर्णपणे लपवून ठेवणे पसंत कराल. नातेवाईक तुमच्या आयुष्यात किंवा मालमत्तेच्या बाबींमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करू शकतात तुमचे नातेवाईक. परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाभोवती एक अशी मजबूत मानसिक भिंत उभी कराल ज्यामुळे कोणालाही त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. कोणालाही आर्थिक मदत देणे किंवा नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा ठेवणे या काळात पूर्णपणे टाळले जाईल. प्रत्येकजण आपापल्या परीने सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे नातेवाईकांसोबतचे संबंध खूप जवळकीचे नसले तरी ते वादावादीत आणि सुरक्षित अंतरावर राहतील. काही लोकांसाठी घर बदलण्याचे योग आणि मालमत्तेच्या बाबतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि पायाभरणी करणारा ठरणार आहे. जर तुम्ही घर बदलण्याचा, नवीन घर खरेदी करण्याचा किंवा भाड्याचे घर बदलण्याचा विचार करत असाल तर विश्वाकडून तुम्हाला एक नवी आणि अत्यंत चांगली संधी किंवा लहान सुरुवात नक्कीच मिळेल. परंतु तुम्ही लगेचच घाईघाईने घर बदलण्याचा निर्णय घेणार नाही. तुम्ही प्रत्येक आर्थिक बाजू तपासून पाहाल आणि पैशाची सोय झाल्याशिवाय पाऊल टाकणार नाही. मालमत्ता खरेदी विक्रीच्या दृष्टीने तर हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला जमिनीचे किंवा घराचे नवीन प्रस्ताव मिळतील जे भविष्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही तुमची जुनी मालमत्ता अत्यंत घट्ट धरून ठेवाल आणि ती सहजासहजी विकणार नाही. नवीन मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना तुमची बचत अत्यंत कामी येईल. ही वेळ मालमत्ता पाया रचण्याची आहे.
ज्याचे मोठे आणि भव्य फळ तुम्हाला नजीकच्या भविष्यात पाहायला मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमची सर्वात मोठी आणि जुनी अशी एक संपूर्ण कौटुंबिक सुख आणि वैयक्तिक सत्तेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या मनात एक स्वतःचे एक साम्राज्य निर्माण करण्याची, समाजात कुटुंबात मान सन्मान मिळवण्याची आणि आपल्या माणसांना सर्व सुखे देण्याची जी तीव्र इच्छा होती ती आता वास्तवात येणार आहे. विश्व तुमच्या आयुष्यात एक अशी परिस्थिती निर्माण करेल जिथे तुमच्या हाती कमालीचे नियंत्रण असतील, अधिकार आणि नेतृत्व येईल. तर तुमची इच्छा स्वतःचे घर घेण्याची किंवा करिअरमध्ये काहीतरी पद मोठं मिळवण्याची किंवा आपल्या कुटुंबाला एक सुरक्षित आणि स्थिर आयुष्य देण्याची असेल तर विश्वाच्या आशीर्वादाने तुमची ही इच्छा 2026च्या अखेरीस ती 100% पूर्ण होईल. या काळात पूर्ण होणारी सर्वात सुंदर आणि भावनिक इच्छा म्हणजे एक परिपूर्ण आणि आनंदी कौटुंबिक जीवन. तर तुमच्या कुटुंबात गेल्या काही काळापासून अंतर्गत कलह होता, मालमत्तेवरून वाद होते किंवा नात्यांमध्ये दुरावा चालत असेल तर ते सर्व वाद मिटून संपूर्ण कुटुंबात पुन्हा एकदा एकजुटी आणि अथांग प्रेम निर्माण होईल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन एखादा मोठा आनंद उत्सव किंवा मांगलिक कार्य साजरे करतील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. जे लोक विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होतात किंवा ज्यांनी संतती सुखाची इच्छा होती त्यांची ही इच्छा अतिशय थाटामाटात पूर्ण होईल. तुम्हाला मानसिक शांतता आणि भावनिक समाधानाचा सर्वोच्च स्तर अनुभवायला मिळेल, जिथे तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे आता हक्काची माणसे आहेत आणि सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. या कौटुंबिक सुखासोबतच विश्वाकडून तुमची आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याची इच्छा सुद्धा पूर्ण केली जाईल. तुम्ही एका अत्यंत शिस्तबद्ध, खंबीर आणि प्रभावशाली व्यक्तीच्या रूपात लोकांसमोर याल. तुमची प्रशासकीय कौशल्य आणि निर्णय क्षमता कमालीची वाढेल, ज्यामुळे नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला बॉस किंवा मार्गदर्शकाचे स्थान मिळेल. तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती नाही करणार तर आपल्या कुटुंबाचे आणि जवळच्या लोकांचे रक्षण करणारे एक मजबूत कवच बनाल. थोडक्यात सांगायचे झाले तर भौतिक जगातील सत्ता, पैसा, अधिकार आणि भावनिक जगातील निखळ आनंद, प्रेम व समाधान या दोन्ही गोष्टी एकत्र मिळवण्याची तुमची जी सुप्त इच्छा होती ती इच्छा विश्व 2026 संपण्यापूर्वी तुमच्या पदरात पाडणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टीबाबत कमालीची गुप्तता आणि प्रचंड सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला सर्वात जास्त सावध अशा लोकांपासून राहावे लागेल जे भूतकाळातील चुकांची किंवा जुन्या गोष्टीची वारंवार आठवण करून देतात. असे लोक जे स्वतःला खूप मोठे न्यायनिवाडा करणारे समजतात आणि तुमच्या प्रत्येक कृतीवर टीका करतात त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. तसेच जे लोक स्वतःला जाणून बुजून पीडित म्हणून दाखवतात किंवा तुमच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला भावनिक जाळ्यात ओढतात अशा व्यक्तीपासून वेळीच अंतर ठेवा. नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील अशा लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका जे तुम्हाला जुन्या वादांमध्ये पुन्हा खेचण्याचा प्रयत्न करतील. निर्णयांच्या बाबतीत सांगायचे तर घाईघाईने घेतलेले कायदेशीर किंवा मोठे कौटुंबिक निर्णय तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकतात. कोणतीही शहानिशा न करता एखाद्या कागदपत्रावर सही करणे किंवा जुन्या प्रकरणांमध्ये कोर्ट कचेरीचा घाईत निर्णय घेणे पूर्णपणे टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसेल तेव्हा जबरदस्तीने किंवा हट्टाला पेटून कुठलाही निर्णय घेऊ नका. जर एखादे काम अडकले असेल किंवा नात्यात दुरावा आला असेल तर लगेच टोकाचा निर्णय घेण्याऐवजी थोडे थांबणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीकडे जुन्या किंवा संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याचा निर्णय घेऊ नका, कारण त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. या काळात तुम्हाला विश्व 2 चुका टाळाव्या लागतील सांगते. पहिली चूक म्हणजे परिस्थिती बदलणारच नाही असा नकारात्मक विचार करून स्वतःला एकाच जागी खिळवून ठेवणे किंवा स्वतःला बळी समजणे. अनेकदा मकर राशीचे लोक स्वतःला त्रासात ठेवून इतरांचा विचार करतात. ही चूक यावेळेस टाळायची आहे तुम्हाला. दुसरी चूक म्हणजे विश्वाकडून मिळणाऱ्या बदलाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि भूतकाळातील चुकांचे वारंवार आत्मपरीक्षण करत बसणे. स्वतःला दोष देणे थांबवा. परिस्थिती एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जुन्या विचारांना धरून ठेवण्याची चूक टाळली आणि योग्य वेळेची शांतपणे वाट पाहिली तर येणारे संकट आपोआपच टळेल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्व एका महाआशीर्वादाचा वर्षाव करणार आहे, जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि पूर्णत्व देईल.
तुमच्यासाठी विश्वाचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे मानसिक स्पष्टता आणि न्याय. गेल्या अनेक वर्षापासून ज्या वादांमध्ये, कायदेशीर प्रकरणांमध्ये किंवा कौटुंबिक समस्यांमध्ये तुम्ही अडकले होता, तिथे विश्वाच्या न्यायपीठाकडून तुमच्या बाजूने अंतिम निकाल लागेल. तुमच्यावर झालेले अन्याय दूर होतील. समाजात व कुटुंबात तुमचे नाव अत्यंत आदराने घेतले जाईल. तुमची विचार करण्याची, अचूक निर्णय घेण्याची क्षमता एका सर्वोच्च पातळीवर पोहोचेल, ज्यामुळे शत्रू किंवा तुमचे वाईट चिंतणारे लोक तुमच्या समोर पूर्णपणे हतबल होतील. तुमच्या आत्म्याचा एक नवा पुनर्जन्म असेल, जिथे तुम्ही भूतकाळातील सर्व मानसिक ओझ्यातून आणि अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होऊन पूर्णपणे ताठकाण्याने उभे राहाल. या मानसिक क्रांतीसोबतच विश्वाकडून मिळणारा दुसरा मोठा आशीर्वाद म्हणजे अत्यंत आनंदी आणि सुरक्षित कौटुंबिक साम्राज्य. ज्या सुखासाठी तुम्ही वर्षानुवर्षे केवळ कष्टच करत आले, ते सुख आता प्रत्यक्षात तुमच्या घरात नांदणार आहे. तुमच्या कुटुंबात अथांग प्रेम, एकता आणि आनंदाचे वातावरण तयार होईल. घरामध्ये दीर्घकाळापासून चालत आलेले मतभेद कायमचे संपुष्टात येईल. विश्वाच्या या आशीर्वादामुळे तुम्हाला केवळ भौतिक सुखच नाही मिळणार, तर मनशांती आणि भावनिक तृप्ततेचा असा अनुभव येईल की तुम्ही यापूर्वी कधीही घेतला नव्हता. तुमची मुले, तुमची जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबतचे संबंध कमालीचे घट्ट होतील. तुमच्यासाठी भाग्यवान संधी काय आहे त्या 2026 संपण्यापूर्वी? तर या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात एक अशी सुवर्ण संधी चालून येईल, ती तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायाचे रूप पालटून टाकेल. तुम्हाला सरकारकडून किंवा मोठ्या प्राधिकरणाकडून किंवा एखाद्या प्रभावशाली उच्च पदस्थ व्यक्तीकडून खूप मोठी मदत किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही व्यवस्थापन, कायदेशीर क्षेत्र, राजकारण, मोठ्या बिझनेसमध्ये असाल, तर तुम्हाला थेट नेतृत्वाची किंवा मोठ्या पदाची संधी चालून येईल. ही संधी स्वीकारताना तुमचे निर्णय अत्यंत अचूक आणि परिपक्व असतील. या संधीच्या माध्यमातून तुम्हाला केवळ प्रचंड धनलाभच होणार नाही, तर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि पिढ्यानपिढ्या टिकणारे कौटुंबिक ऐश्वर्य निर्माण करण्याचा पाया रचला जाईल. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 संपण्यापूर्वी प्रदीर्घ प्रवासाच्या शेवटी विश्वाने तुमच्या समोर 2 अत्यंत सुंदर आणि सकारात्मक देवदूत संदेश पाठवले आहेत. हे कार्ड्स तुमच्या जीवनाचा प्रवासाचा अंतिम निष्कर्ष आणि आध्यात्मिक मार्गदर्शन स्पष्ट करतात. विश्वाचा तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश हाच आहे की तुम्ही ज्या कठीण प्रसंगातून, मानसिक तणावातून आणि भावनिक दुःखातून गेलात, त्या सर्व जखमा आता परा होण्याचा काळ आला आहे. तुमची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती आता एका अत्यंत शांत आणि पुनरुज्जीवित टप्प्यावर पोहोचत आहे. विश्वाची दैवी ऊर्जा तुमच्या सभोवताली एक सुरक्षिततेचे कवच निर्माण करत असून तुमच्या मनातील नकारात्मकता आणि थकवा हळूहळू दूर होत आहे. हा काळ स्वतःला सावरण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि आंतरिक शांतता परत मिळवण्याचा आहे. या रीडिंगमधील सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे हे परिवर्तन किंवा तुमच्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी तुम्हाला आता खूप मोठी वाट पाहावी लागणार नाही. येत्या अवघ्या काही महिन्यातच तुमच्या आयुष्यात हे मोठे आणि सकारात्मक बदल अत्यंत वेगाने घडू लागतील. रखडलेली कामे मार्गी लागणे, नात्यांमधील दुरावा संपणे, आर्थिक स्थिरतेचे मार्ग मोकळे होणे, या सर्व गोष्टी खूप जवळ येऊन ठेपल्या आहेत. हा काळ विश्वाच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. तुमची प्रार्थना आता ऐकली गेली आहे आणि त्याचे फळ अत्यंत जवळच्या भविष्यात तुमच्या समोर प्रकट होणार आहे. या काळात तुम्ही नेमके काय करावे? तर स्वतःच्या आरोग्याच्या आणि मानसिक शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. दररोज काही वेळ ध्यान करा, मेडिटेशन, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे किंवा शांत राहणे पसंत करणे. येत्या काही महिन्यात मिळणाऱ्या नवीन संधीचा स्वीकार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. विश्वाच्या न्यायव्यवस्थेवर आणि वेळेवर पुन्हा श्रद्धा ठेवा. कोणत्या गोष्टी कायमच्या सोडून द्याव्यात तुम्ही? तर भूतकाळात मिळालेले धोके, फसवणूक आणि मनाला लागलेल्या जखमांचा विचार आता करणे पूर्णपणे थांबवा. माझ्यासोबतच असे का होते? हा बळी पडण्याचा आणि अपराधीपणाचा भाव मनातून काढून टाका. जे लोक किंवा जी परिस्थितीने तुम्हाला केवळ मानसिकच ताण दिला, त्यांना धरून ठेवण्याचा अट्टाहास सोडून द्या. भविष्याबद्दलची नाहक चिंता आणि घाईघाईने निर्णय घेण्याची वृत्ती कायमची विसरून जा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नोंदवा.
तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.